महाराष्ट्राच्या मातीत संतांची परंपरा आहे, पण याच मातीत काही असे तोतया सुद्धा जन्माला येतात जे लोकांच्या श्रद्धेचा बाजार मांडतात. एक पोरगा जो डीएडच्या परीक्षेत दोनदा नापास होतो, गुरुजी व्हायचं स्वप्न भंगतं आणि अचानक तो काही वर्षांनी सद्गुरू म्हणून समोर येतो. त्याच्या पायाशी महाराष्ट्रातलेच नाही तर दिल्लीतले मोठे मंत्री, आमदार आणि खासदार लोळण घालतात. आज आपण अशाच एका वादग्रस्त चेहऱ्याबद्दल बोलणार आहोत, ज्याचं नाव आहे मनोहर मामा भोसले. त्याच्या झोपडीसमोर एकेकाळी सायकल उभी करायला जागा नव्हती. तिथे आज कोट्यवधींच्या आलिशान गाड्यांच्या रांगा लागतात. पण या झगमगाटामागे फसवणूक, जादूटोणा आणि अघोरी कृत्यांचा एक काळाकुट्ट इतिहास आहे. सोलापूरच्या व्यावसायिकाला चक्क कॅन्सर बरा करतो म्हणून या बहादराने चक्क बाभळीचा पाला खायला लावला आणि त्याचे 2.5 लाख रुपये घेतले. या प्रकरणी मामाला पोलीस कोठडीची हवा खावी लागते. हा मनोहर मामा नक्की कोण आहे, त्याचा हा झोपडी ते अलिशान आश्रमापर्यंतचा प्रवास कसा झाला आणि बडे राजकारणी त्याच्या जाळ्यात कसे अडकले, आज आपण याच भोंदूगिरीचा पर्दाफाश करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सांगतोय लीलाधर. लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी. मित्रांनो, अभिजात मराठी विशेषच्या माध्यमातून आम्ही असेच वैचारिक सखोल विश्लेषण, भन्नाट गोष्टी, इंटरेस्टिंग माहिती आणि महत्वाच्या घडामोडी तुमच्या समोर आणत असतो. आंतरराष्ट्रीय राजकारण असो वा इतिहासातलं गुपित, प्रत्येक विषय आम्ही सोप्या भाषेत मांडतो. असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या अभिजात मराठी विशेष चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचा प्रत्येक विषय तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर वळूया आपल्या मुख्य विषयाकडे. हे प्रकरण सुरू होतं इंदापूर तालुक्यातल्या लारसुने या गावातून. मनोहर भोसले नावाचा एक तरुण, ज्याला गुरुजी व्हायचं होतं, पण नशिबाने साथ दिली नाही आणि तो डीएडच्या परीक्षेत दोनदा नापास झाला. इथूनच त्याच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं. गावात अशी चर्चा आहे की नापास झाल्याच्या नैराश्यातून हा पट्ट्या थेट बंगालला गेला. तिथं त्यानं काही दिवस जादूटोणा आणि अघोरी विद्या शिकली असा दावा केला जातोय. बंगालहून परतल्यावर त्याने आपलं गाव सोडलं आणि करमाळा तालुक्यातल्या उंदर गावला आपल्या काका मावशीकडे राहायला गेला. इथूनच भविष्य सांगायचा धंदा सुरू झाला. मनोहर मामाचा खरा हातखंडा कशात होता माहितीये? समोरच्याचा अचूक भूतकाळ सांगण्यात. तुम्ही कोण आहात, तुमच्या घरात काय चाललंय हे तो असं काही सांगायचा की लोक भारावून जायचे. बघता बघता उंदर गावची सीमा ओलांडून मामांची कीर्ती मुंबई, पुणे आणि नागपूर पर्यंत पोहोचली. उंदर गावात गर्दी वाढली आणि मामाची एका साध्या झोपडीतून ते थेट अलिशान आश्रमात एंट्री झाली. दर अमावस्या आणि पौर्णिमेला उंदर गावच्या त्या आडवळणी रस्त्यावर कोट्यवधींच्या आलिशान गाड्यांचा ताफा लागायचा. या गर्दीत चित्रपट सृष्टीतले कलाकार असायचे, मोठमोठे बिल्डर असायचे आणि सत्ताधारी राजकारणीही असायचे. याच काळात मामांच्या साधकांनी एक अशी नवी इमेज तयार केली की बाळूमामांचा अवतार, साक्षात बाळूमामाच मनोहर मामाच्या रूपाने आले आहेत असा प्रचार केला गेला. यामुळे लोकांची श्रद्धा आंधळी झाली आणि उंदर गाव ते VIP मंडळीसाठी एक हॉटस्पॉट बनलं. श्रद्धेच्या या बाजारात पैसा इतका आला की मामांनी तिथे स्वतःचं एक वेगळंच साम्राज्य उभं केलं. पण म्हणतात ना, पापाचा घडा भरला की तो फुटतोच. 9 सप्टेंबर 2021 रोजी करमाळा पोलीस ठाण्यात मनोहर मामा विरुद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झाला. एका महिलेने केलेल्या या आरोपामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. पोलिसांनी मामांच्या मुसक्या आवळल्या आणि त्यांना त्यावेळी जेलची हवा खावी लागली. हे प्रकरण तापलेलं असतानाच बारामतीमधून एक दुसरं संतापजनक प्रकरण समोर आलं. एका कॅन्सरच्या पेशंटला मी कर्करोग बरा करतो असं सांगून मामाने त्याला चक्क बाभळीचा पाला, साखर आणि भंडारा विकत घ्यायला लावला. या भोंदूगिरीच्या नावाखाली त्याने चक्क 2.5 लाख रुपये लुटले. या प्रकरणी बारामती पोलिसांनी त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा ठोकला. उंदरगाव सोडल्यानंतर मामांनी पुण्यात आपलं वास्तव्य केलं. पण करमाळा सुटत नव्हता. त्यांनी करमाळ्यातलीच घोटी गावात तब्बल 27 एकर जमीन घेतली आणि गेल्या 5 वर्षात तिथं एक नवा आलिशान आश्रम उभा केला. पण यावेळी मामाला गाव पण नडलं. घोटी गावचे सरपंच विलास काका राऊत आणि तिथले ग्रामस्थ मामाच्या या साम्राज्याविरोधात ठामपणे उभे राहिले. मामांनी आपला राजकीय ओळखीचा वापर करून
गावकऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, पण गावकऱ्यांनी हार मानली नाही. आता पुन्हा एकदा फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर घोटीचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यांनी सोलापूरच्या पोलीस अधीक्षकांना लेखी पत्र देऊन मागणी केली आहे की या आश्रमाची सखोल चौकशी करा आणि हा भोंदूगिरीचा अड्डा तातडीने बंद करा. 2021 मध्ये करमाळ्यात जो गुन्हा दाखल झाला होता त्यामागचं कारणही असंच अंधश्रद्धेशी जोडलेलं होतं. मूल होत नसलेल्या एका जोडप्याला मामाने पुत्रप्राप्तीचं आमिष दाखवलं. त्यांना उंदरगावच्या आश्रमात बोलवून विविध प्रकारचे विधी करायला लावले. दैवी शक्ती प्राप्त करून देण्याच्या बहाण्याने त्या महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप झाला. जेव्हा पीडितेने जाब विचारला तेव्हा तिला शापाची आणि दैवी कोपाची भीती दाखवून गप्प करण्याचा प्रयत्न केला. मामाच्या दरबारामध्ये अनेक व्यापारी यायचे. मामाने काही लोकांना त्यांच्या शेतात किंवा घरात गुप्तधन असल्याचं भासवलं होतं. हे धन काढण्यासाठी विधी करावे लागतील असं सांगून लाखो रुपये उकळले. त्या विधींमध्ये लिंबू, टाचण्या, कोंबड्याचा बळी अशी अघोरी प्रशांचा वापर केला जायचा. समोरच्या माणसाला घाबरवून त्याला मानसिक गुलाम बनवण्यात मामाचा हातखंडा होता. मामाच्या दरबारात बाळूमामांची गाणी आणि भंडारा उधळला जायचा. तो स्वतःच्या अंगात बाळूमामा येतात असं बनाव करायचा. लोक जेव्हा अंगात आल्यावर त्याला प्रश्न विचारायचे तेव्हा ते अतिशय उद्धटपणे आणि आदेश दिल्यासारखा बोलायचा, जेणेकरून लोकांच्या मनात त्याचा दरारा निर्माण होईल. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे इतके गुन्हे दाखल असूनही महाराष्ट्रातल्या बड्या नेत्यांची मांदी आली या मामाच्या दरबारात हजर झाली. नितीन गडकरी, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि धनंजय मुंडे अशा अनेक नेत्यांचे मामासोबतचे फोटो सोशल मीडियावर आहेत. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील एका रिसॉर्टमध्ये झालेल्या वाढदिवसाला चक्क 90 पेक्षा जास्त आमदार उपस्थित होते अशी चर्चा आहे. जर देशाचे कायदे बनवणारे लोक अशा भोंदूंना प्रतिष्ठा देत असतील तर सामान्य माणसाने कुणाकडे पाहायचं हा गंभीर प्रश्न आज आपल्या समोर उभा आहे. ज्या पद्धतीने मनोहर मामांचे भक्त सोशल मीडियावर त्यांच्या सद्गुरू असण्याचं मार्केटिंग करत होते ते पाहून कोणालाही वाटेल की या माणसावर हात टाकण्याची हिंमत कोणी करणार नाही. राजकीय नेते आणि सेलिब्रिटींसोबतचा फोटोंचा वापर करून ही भक्त मंडळी मामांची अशी एक अभेद्य इमेज बनवत होती. पण आज चित्र काय आहे? इतक्या मोठमोठ्या नेत्यांचा वरदहस्त असूनही मनोहर भोसले आज जेलच्या गजाआड आहे. आज महाराष्ट्रात एका पाठोपाठ एक अशा बुवाबाजांची प्रकरणं बाहेर येतात. पण यातली सर्वात धक्कादायक आणि संतापजनक गोष्ट माहितीये का? या भोंदू महाराजांच्या दरबारात सामान्य माणूस कमी आणि देशातले राज्यातले मोठे नेते, आमदार, खासदार आणि मंत्री जास्त दिसतात. ज्या महाराष्ट्राने देशाला विवेकवाद दिला, ज्या महाराष्ट्राने अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा केला, त्याच पुरोगामी महाराष्ट्रातले करते धरते लोक अशा भोंदू बाबांच्या नादाला लागतातच कसे? हा प्रश्न आज प्रत्येक मराठी माणसाला पडलेला आहे. तुम्हाला काय वाटतं? अशा भोंदू बाबांना राजकीय आश्रय मिळणं योग्य आहे का? आणि केवळ बाबळीचा पाला देऊन कॅन्सर बरा होतो असा थापांवर विश्वास ठेवणं कितपत योग्य आहे? तुमची मतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आणखी कोणाची फसवणूक होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल आणि सखोल विश्लेषण वाटलं असेल तर अभिजात मराठी विशेषला नक्की सबस्क्राईब करा.